प्रत्येकाने आपलं तोंड हातपाय धुण्यासाठी पुरुषांना इकडे समोर हापसा आहे, त्या हापशावरती आपण सर्व पुरुषांनी जायचं. महिलांना इथे टॉयलेट बाथरूम आहे, इथे पाण्याची व्यवस्था आहे, इकडे गरम पाण्याची व्यवस्था आहे. महिलांनी इथे आपलं आवरून घ्यायचंय. त्यानंतर महिलांनी स्वयंपाकाची टीम तयार करा. कोणी कोणतं करायचं नियोजन, कोणी भाताचं नियोजन करा, कोणी भाजीचं नियोजन करा, कोणी चपातीचं नियोजन करा. सकाळी नाश्त्याची आपण व्यवस्था ठेवलेली आहे. या ठिकाणी नाश्ता ठेवलेला असेल सकाळी. प्रत्येक कोणाला म्हटलं जाणार नाही नाश्ता घ्या, त्या ठिकाणी ठेवलेला असेल. ज्याला नाश्ता करावंसं वाटेल त्याने आपला नाश्ता घ्यायचा, करायचा आणि आपलं उरकून घ्यायचंय. त्याच्यानंतर ही हॉल उद्या सकाळी आपण पूर्ण मोकळा करणार आहे. ज्यांचं ज्यांचं या हॉलमध्ये आता पट्ट्या लागलेल्या आहे, सगळ्यांनी पट्ट्या त्या साईडला बाहेर ठेवायच्या आहे, म्हणजे आपल्याला हॉल पूर्ण मोकळा होईल. त्यानंतर आपल्याला काकाजींची जबाबदारी घ्यायची. सकाळी काकाजींना 2-3 महिला किंवा पुरुषांनी त्यांच्या सेवेला जायचंय. त्यांना सकाळी थोडंसं स्नान वगैरे, त्यांचे काही कपडे वगैरे घालण्यास सहकार्य करावं लागतं. त्यांना इथे घेऊन येणं, त्यांची बसण्याची व्यवस्था कसं करायचं, काय त्यांच्या सोबत ठेवायचं, हे याची जबाबदारी 2-3 जणांनी घ्या. त्यानंतर आपल्याला ध्वजवंदन वगैरे करायचं. त्या दिवशी केलं ना, ध्वज लावला ना. हा, आता लावलाय, काही करायची गरज नाही ना. त्यानंतर मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. हा, ठीक आहे. आता नाही तरी उद्या कोणी बोलणार नाही. हा, उद्या अध्यक्ष बाबा बोलतील, मी 15-20 मिनिटं काढून आम्ही तिघच बोलणार आहे. त्याच्यामुळं होऊन जाईल 12 पर्यंत. आपण 12-12:30 10ला चालू करायला. ठीक आहे, 10 पर्यंत तुम्ही सर्व आवरायचं. 10ला बरोबर इथं प्रायचित्ताला यायचं. 10 दिलेला आहे, त्याच्यामुळे उद्या होऊन जाईल, काय अडचण नाही. उद्या हे काढायचं का बाहेर की राहून द्यायचं? हे काकांचं एवढं सोपं नाही का? ठीक आहे. आपण काय करू, जिथे एवढं मावतील ते बाकीचे बाहेर जर उभे राहतील असं का करतो? चालेल, ठीक आहे. कुणाला काही सूचना द्यायच्या असेल तर आपण देऊ शकतात. ठीक आहे. या ठिकाणी आजचं जे महिला सत्र होतं ते सत्र या ठिकाणी संपन्न झालं. ज्या सर्व परमार्ग सेविका या ठिकाणी उपस्थित झाल्या. ऑलरेडी हा कार्यक्रमच आपला आहे आणि आपणच या ठिकाणी एकमेकांचे आभार मानण्याची गरज नाहीये. तरी पण एक कार्यक्रमाचं नियमावली असते, म्हणून मी सर्व गोळेगाव शाखा या महिलांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि त्यांना घेऊन आले सर्व परमार्ग सेवक, त्यांचं सगळ्यांचा आभार मानतो. या ठिकाणी ताई या, तुमचा विचार मांडा. ठीक आहे, चालेल. या ठिकाणी आजचे या सर बोलताय. या सर उद्या बोलताय ना, आज घ्या बोलू. तुमची ओळख चालू करा. पटेल सर, 1 मिनिट झाले का? चालू आहे. मला नाही करायचं. नांदेडवरून आले. सर्वांनी टाळ्या वाजवा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आदरणीय भाईदेव मुनी तसेच बाबा, सर्व माझे बंधू भगिनी. माझं नाव कृष्णकुमार काशीनाथराव फटाले. मी राहणार नांदेड येथे आहे. जिल्हा परिषद येथे सर्व्हिसला आहे आणि माझा उद्देश लहानपणी 12वीला असताना झालेला आहे. घरचे पण उद्देशित आहे. माझी खूप इच्छा होती, म्हणजे गेल्या वर्षी मी या ठिकाणी दरी आश्रमामध्ये नवरात्राच्या कालावधीमध्ये आलो होतो. यावर्षी पण खूप इच्छा होती, रिझर्वेशन पण केलं होतं, परंतु काही वैद्यकीय अडचणीमुळं येऊ शकलो नाही. पत्नीच्या वैद्यकीय अडचणीमुळं पुन्हा इथं पण येण्याची इच्छा होती, तरी पण तेच कारण पुन्हा आल्यामुळं येऊ शकलो नाही. बाबा, त्याची मला खूप खंती वाटते. आणखी मी म्हणलं 1 दिवस तरी जायचं म्हणून आज हे केलं होतं नियोजन. माझं फक्त दवाखान्यातच आज काम होतं, म्हणजे दवाखान्यात अर्धा तास काम म्हणता म्हणजे सायंकाळच झाली. आता शेवटची गाडी म्हणून तिन्ही गाड्याचं रिझर्वेशन केलं होतं मी. 2 गाड्या गेल्या, मग 3री गाडी मला भेटली. कारण मला अगोदरपासूनच खूप इच्छा होती म्हणजे येण्याची 1 दिवस तरी आपल्या यूट्यूबमुळं मला एवढा फायदा झाला की बाबाचे जे कंटिन्यू या इथले जे हे होतं आणि आजचं तर मला सत्र खूपच चांगलं वाटलं. बाबा म्हणजे बाबाने जे गौरी करणे म्हणजे जे ना, हे एकच सूत्र लक्षात ठेवलं आपल्या वागण्यामध्ये,
तर निश्चितच आपण करून जाईल. आणि मला आता एवढ्या म्हणजे अडचणीचा सामना करावा लागला, परंतु मला कधी असं निराशा किंवा दुःख वाचलं नाही. कारण आपलं सूत्रपाठ घेतलं, त्याच्यातलं कोणतंही सूत्र वाचलं तर मनाला उभारी येते. म्हणजे असं एकच नाही की काही नाही, म्हणजे वाचलं की निश्चितच आपल्याला वाटते की काय नाही, हे संकट सहज करून जाते. म्हणजे अगदी कोणतेही एकच त्याच्याबद्दल मला खूप आवडलेलं म्हणजे सांगितलं, विकार विकल्प शून्य. एवढं म्हणलं तरी काहीच द्यायचं नाही मनामध्ये, म्हणजे मनाला अशी उभारी येते. आणि बाबांचे पण सत्संग यूट्यूबवर ऐकल्यानंतर एक सगळ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होतो. म्हणजे काय वेगळी बाबा प्रत्येक अगोदरचे पण मी ऐकले, म्हणजे अगोदरच्या मधून जी दृष्टी सूत्रपाठामधली सांगितली, लीळाचरित्र, दृष्टांत पाठ याच्यामधली जी सांगितली, आणि बाबाचं आजचं ऐकलं तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी दिसतं. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे प्रत्येक वाचलं की नवीन काहीतरी अर्थ मिळतो त्याच्यातून, किंवा नवीन काहीतरी घेता येते. एकाच सूत्रामध्ये नवीन काहीतरी अर्थ, अनेक असे अर्थ घेता येतात आणि ते निश्चितच मनाला उभारी देण्यात येतात. म्हणजे आजचं मला एवढं वाटतं की 31st लोक कसा साजरा करतात आपल्याला माहिती आहे, वेगवेगळे. आधी आम्ही गेलो तर ते म्हणते की आज रात्र आहे, त्याच्यामुळे कसं बरं झालं तुम्ही आले नाही, आम्ही नाही आलो. परंतु एवढा चांगला म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत मला अगोदरपासून इच्छा होती. ज्यावेळेस किरण भाऊनी सांगितले की असा असं कार्यक्रम आपल्या नवीन वर्षाचा त्या ठिकाणी ठेवायचा, आणि योगायोगानं निश्चितच माझी इच्छा परमेश्वरानं पूर्ण केली. जास्त नाही बोलायचं म्हणजे की खूप बोला वाटते, परंतु एवढं शब्द बोलून मी माझी जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आला ही आमच्यासाठी फार मोठी प्रेरणा आहे, कारण तुमच्यासारखे सर्व परमार्ग सेवक आमच्या सोबत आहे. तुमच्यामुळेच आम्ही हा सर्व कार्यक्रम पार पाडू शकतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय या ठिकाणी कुठलंही काम होऊ शकत नाही. मी सर्वांचे खूप आभार मानून आजचं हे संध्याकाळचं सत्र संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. काही त्रास झाला असेल, तुम्हाला जास्त वेळ बसावं लागला असेल त्याबद्दलही क्षमा मागतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. असं आपण तिकडे 12पर्यंत जागला असतो, घरी असतो नवीन वर्षाचं स्वागत करायला. तर डिपेंड आपल्याकडे इथेच आपण 12 वाजता उठू शकतो आणि सगळ्यांना एकमेकांना हॅपी न्यू इयर म्हणा, काय अडचण नाही.